मेहंदी व रांगोळी कलाकार श्रुतिका सावंत हिची मुलाखत घेणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला तिची ओळख करून देते। श्रुतिका सावंत आपल्या शाळेत 10वी पर्यंत शिकली व त्यानंतर सीएचएम कॉलेजमध्ये 12वी उत्तीर्ण केली। त्यानंतर ITI मधून फॅशन डिझाईन हा कोर्स केला। आता ती स्किल डेव्हलपमेंट, बेसिक ब्युटी अँड हेअर ड्रेसिंगचे क्लासेस घेते। कालच मी नुकतंच ऐकलं की 2019 पासून ते 2024 पर्यंत अखंडपणे किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा व शिव चैतन्य सोहळ्यात रांगोळी सेवा केल्याबद्दल काल राज्याभिषेक ब्युरो शिवसेवक समिती यांच्यातर्फे तिला सन्मानित करण्यात आले। त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन। सर्वप्रथम असा प्रश्न आहे की मी असं ऐकलं आहे की तू रांगोळी या कलेबरोबर मेहंदीही काढतेस, तर मला सांग यापैकी तुला कोणती कला जास्त आवडते? यापैकी मला दोन्ही कला दोन्ही कलावर तेवढंच प्रेम आहे, पण मला ॲक्च्युली चित्रकलेची आवड होती, त्याच्यामुळे या दोन्ही कला मला अवगत झाल्या। शाळेत असताना मला म्हणजे जेव्हा चित्रकलेचे सर आम्हाला जेव्हा चित्रकला शिकवायचे, त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर त्याच आम्ही मेहंदीच्या कोनमध्ये किंवा रांगोळीमध्ये काढण्याचा प्रयत्न करायचो। त्याच्यामुळे मला रांगोळीची सगळ्यात जास्त आवड निर्माण झाली आणि शाळेमध्ये बहुतेक प्रमाणात आमच्या स्पर्धा व्हायच्या चित्रकलेच्या, म्हणजे रंगभरण स्पर्धा असू दे, रांगोळीच्या स्पर्धा या आमच्या दिवाळीमध्ये व्हायच्या शाळेमध्ये। त्यात आम्ही प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हायचो आणि त्यातूनच मला प्रोत्साहन मिळत गेलं शाळेतूनच या स्पर्धांसाठी। आणि रांगोळी कलेचं बोलायचं गेलं तर 10वी नंतर मी कंटिन्यू केली रांगोळी कला माझी, म्हणजे कुठे शिवजयंती उत्सव असेल किंवा मग इतर कुठल्या तरी ठिकाणी मला रांगोळी काढायला बोलवलं होतं, विषयानुसार मी ती रांगोळी काढत होती आणि असे करूनच मला रांगोळी कलेची आवड जास्त निर्माण झाली। तू मेहंदी कलेसाठी बाहेर क्लासेस लावले नव्हते? नाही। हो। तर माझा दुसरा प्रश्न आहे, तू रायगडावर 30 फुटाची रांगोळी एकटीने काढली होतीस, तेव्हा तुझा अनुभव कसा होता? रायगडावरती जेव्हा सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मला मानवंदना द्यायची होती, हे माझं स्वप्न होतं की मला त्यांच्या चरणी एकतरी रांगोळी काढायची आहे। त्यामुळे मी शिवराज्याभिषेक सेवा समितीला त्याला प्रस्ताव पाठवला। त्यानंतर पुरातत्व विभागाला सुद्धा मी प्रस्ताव पाठवला की मला तिथे रांगोळी काढायची आहे म्हणून। तर त्यांची परवानगी घेऊनच मी 30 फुटाची शिवचैतन्य सोहळ्यानिमित्त 2019ला मी निर्णय घेतला की ती 30 फुटाची रांगोळी काढायचीच आहे। रांगोळी ॲक्च्युली काढायच्या वेळी मला पाऊस वारा खूप होता, म्हणजे जवळजवळ मी रांगोळी या भागात चाळत होती आणि रांगोळी इथे पडत होती, म्हणजे एवढं अंतर होतं पूर्ण, ते खूप सारा वारा। तरी पण सगळे मला बोलत होते की आज कंप्लीट नाही होणार, पाऊस पडणारच आहे। म्हटलं नाही, मला पूर्ण करायचंच आहे। आणि त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली काढण्यासाठी। त्यात मेन आपलं हे असं झालं की रांगोळी काढताना जेव्हा आम्हाला रांगोळी चढवायची होती, माझ्याकडे पूर्ण 150 किलो रांगोळी होती, मला ती वरती घेऊन जायची होती, पण रोपवे हा खूप म्हणजे 8-9 वाजता चालू होतो, तोपर्यंत आम्ही थांबू शकत नव्हतो, कारण 30 फुटांची रांगोळी ही पूर्ण आम्हाला 2.5 ते 3 तासात पूर्ण संपवायचीच होती काढून। तर त्याच्यामुळे आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता गड चढायला सुरुवात केली। माझ्यासोबत आमचे 7-8 जण होते, ज्यांनी रांगोळी माझ्यासोबत उचलली होती। गडावरती गेलो, तिथे रांगोळी काढायचं म्हटलं तर वरती वावरत असताना गाईचे शेण वगैरे सगळे तिथे पडले होते, त्यामुळे पहिला पूर्ण गड आम्ही साफ केला, तिकडचं तेवढा भाग पूर्ण स्वच्छ करून घेतला। त्याच्यानंतर मग रांगोळी काढायला सुरुवात केली। सुरुवातीला वारा एवढा होता की रांगोळी काढणं शक्यच नव्हतं, की काय करू आता म्हणून। सगळे बोलले की थोडा वेळ वाट बघ, त्याच्यानंतर सुरू कर। म्हटलं आता नाही केलं तर मग पॉसिबलच नाही होणार, पुन्हा घरीच जावं लागेल। पण नंतर मग मी निश्चय केला की नाही, मला काढायचीच आहे। मी सुरुवात केली, ढग असे वरती यायचे, पावसाचे थेंब अंगावर पडायचे, मला वाटायचं आता पाऊस पडतोय, पण वाऱ्याने पुन्हा ढग निघून जायचे। त्याच्यानंतर मग मी पूर्ण रांगोळी कंप्लीट केली। 2.5 तासामध्ये पूर्ण रांगोळी झाली, 30 फुटांची महारांगोळी। रायगडावरच्या या रांगोळीचा माझा पहिला रेकॉर्ड आहे आणि याच्या आधी केलेला आहे तो 15 जणांनी 15 फूट रांगोळीचा रेकॉर्ड केला आहे, पण हा 30 फुटाच्या रांगोळीचा मी एकटीने काढलेला प्रथम रेकॉर्ड आहे हा रायगडावरती आणि हाच अनुभव होता माझा। तुला त्यावेळी कोणीच मदत करायला नव्हतं? मदत म्हणजे आमच्यासोबत
आणि रांगोळी काढायला मी जेव्हा जात होती तेव्हा माझ्यासोबत त्यांनी फक्त रांगोळी उचलण्यासाठी मला मदत केली. बाकी इतर सगळ्या गोष्टी मी एकटीच केल्या तिकडे. वांगणी येथील शिवजयंती मिरवणुकीत तू 3 किलोमीटर धावती रांगोळी काढलीस. अशी रांगोळी तू अजून कुठे काढली आहेस का? हो, वांगणी येथे म्हणजे 3 किलोमीटर धावती रांगोळी म्हणजे शिवजयंती मिरवणूक होती आणि मिरवणूक मागून येत होती आणि पुढे मी कंटिन्यू रांगोळी काढत होती. अशीच एक रांगोळी काढण्यासाठी मला कोइंबतूर, तामिळनाडू आणि चेन्नई येथे मला बोलवण्यात आलं. त्यांचा तो वरघोडा जैन लोकांचा एक म्हणजे सण असतो वरघोडा म्हणून आहे. त्याच्यामध्ये रांगोळी काढण्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं. तेव्हा तिथे 4 किलोमीटर होते पूर्ण, म्हणजे वरघोडा त्याचा सुरुवात होतो तिथूनपासून ते त्यांचं मेन मंदिर आहे तिथपर्यंत 4 किलोमीटर होते आणि तिथे मी धावती रांगोळी काढली आणि पुन्हा मग चेन्नई इथे पण मी गेली. इथेपर्यंत तू गेलीस तर तुला घरच्यांचा सपोर्ट होता का? हो, माझ्या कुटुंबाचा मला पूर्ण सपोर्ट होता. त्यांच्या सपोर्टमुळे मी करू शकत नाही आणि पूर्ण सहकार्य असतं त्यांचं नेहमी, मी कुठेही गेले ते. तुला कर्जत येथे बेस्ट रंगोली अवॉर्ड मिळाला तेव्हा तुला कसे वाटले? कर्जत येथे अँडी स्टुडिओ आहे नितीन देसाई यांचं, तर तिथे रांगोळी स्पर्धा आहे असं मला समजलं. दिवाळीनिमित्त रांगोळी स्पर्धा आहे आणि तिथे मी गेल्यानंतर म्हणजे माझ्यासोबत स्पर्धक भरपूर होते, प्रचंड स्पर्धक होते. त्याच्यात मी अँडी स्पिलबर्डचा मी लोगोच काढला रांगोळीमध्ये आणि त्याच्या बाजूने मी संस्कारवरती रांगोळी काढली पूर्ण. त्यामुळे बाकीच्यांनी रांगोळ्या काढल्या, पण त्या संस्कारवरती होत्या, कोणाच्या पोर्ट्रेट होत्या. तर त्याच्यामधून 3 सिलेक्ट केले बेस्ट रंगोली अवॉर्ड्स आणि त्यातनं मला मिळालं. कितवा रँक होता? रँक असं नव्हतं, 3 होते. बेस्ट रंगोली अवॉर्ड होतं, रंगोली अवॉर्ड आणि नॉर्मल एक ॲज अ रंगोली आर्टिस्ट म्हणून एक अवॉर्ड होतं. त्याच्यामधलं मला बेस्ट रंगोली अवॉर्ड मिळालं. रांगोळी काढायला तू वेगवेगळ्या ठिकाणी गेलीस तर तिथे तुला कोणती समस्या आली का? हो, समस्या म्हणजे रांगोळी ॲक्च्युली असते खूप वजन. जर कुठे काढायला जायचं म्हटलं तर पाऊस, जर ऑर्डर मिळाल्यानुसार जर जागा ती स्वच्छ नसेल तर ती पहिला स्वच्छ करावी लागते. जर पावसामध्ये रांगोळीची ऑर्डर आली तर ओल्या जागेत पण प्रॉब्लेम येतोच रांगोळी काढण्यासाठी. आणि आता आउट ऑफ महाराष्ट्र जायचं म्हटलं तर मग रेल्वे प्रवास आणि एवढं वजन रांगोळी नेणं, माझ्यासोबत फक्त मी एकटी असते किंवा एखाद कोणतरी असं, आम्ही दोघंच असतो कुठेही जाताना रांगोळी काढायला. त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स येतातच, पण त्याला सामोरं जावं लागतं. तुला रांगोळी व मेहंदी या व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या गोष्टींची आवड आहे? मला रांगोळी, मेहंदी याच्या व्यतिरिक्त डान्स, नृत्य याची खूप आवड आहे आणि अजून बस. तुला आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींसाठी अवॉर्ड मिळाले आणि सगळ्यात स्मरणात राहतील असे अवॉर्ड कोणते? मला आत्तापर्यंत रांगोळीमध्ये सवय मिळाली आहे. पहिला सगळ्यात स्मरणात राहणारा माझा पुरस्कार म्हणजे इयत्ता 7वीत असताना मला रंगभरण स्पर्धेमध्ये कला दर्पण पुरस्कार मिळाला आपल्या शाळेमध्ये. आणि मला माहिती नव्हतं, त्या दिवशी मी शाळेत अब्सेंट होती आणि फळ्यावरती माझं नाव होतं पहिलंच की कला दर्पण पुरस्कार इयत्ता 7वी श्रुतिका सावंत असं नाव होतं माझं. मला माहितीच नव्हतं. मी घरी होती, माझ्या दोघी मैत्रिणी घरी आल्या, मला सांगितलं तुला शाळेत पुरस्कार मिळाले. तर मी म्हटलं की खरंच का, मला विश्वासच बसत नव्हता. कारण चित्रकला म्हणजे रंगभरण स्पर्धेची ती स्पर्धा होती आणि रंगभरण्याचंच फक्त त्यांनी चित्र दिलं होतं ऑलरेडी, फक्त आपल्याला रंग करायचे होते. म्हटलं खरंच मला आवड मिळाली आहे का? तर ती बोलली की हो. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर मग मॅडमनी वगैरे सांगितलं की तुला पुरस्कार मिळाला आहे म्हणून. तर तो माझ्या एक लक्षात राहण्यासारखा पुरस्कार आहे. आणि अजून एक माझ्या लक्षात राहणारा पुरस्कार म्हणजे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार. जेव्हा मी जळगावला गेली होती, सगळ्यात पहिला माझा पुरस्कार होता तो कलादर्पण पुरस्कार नंतरचा राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार. तेव्हा तिथे सगळे माझ्याहून खूप मोठे होते आणि सगळ्यात लहान मीच होती तिकडे पुरस्कार घेण्यामध्ये. बाकी सगळ्यांचे म्हणजे 30-40 असे एज होते, म्हणजे खूपच मोठे होते सगळे. आणि त्यांच्यातून मला पुरस्कार मिळाला, तो एक माझ्या लक्षात राहण्यासारखा आहे. आणि अजून एक म्हणजे कालच माझा झालेला सन्मान शिवराज्याभिषेक संस्था दुर्गाराज रायगड यांच्या महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रोज माझा सन्मान झाला. कारण आम्ही शिवसेवक आहोत. राज्याभिषेकासाठी कार्य करणारा सगळ्यांचा सत्कार त्यांनी तिथे केला आणि तो एक माझ्या लक्षात राहण्यासारखं आहे. या सर्व यशाचे श्रेय तू कोणाला देशील? या सगळे यशाचे श्रेय मी माझ्या सर्वप्रथम आई वडिलांना, त्याच्यानंतर
ॲज अ शिक्षक आणि आतापर्यंत मला साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल. खूप छान. आणि नुकतंच मला कळालं की 2019 पासून ते